आज राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे. येत्या 15 जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि पुढे 16 जानेवारीला त्यांचे रिझल्ट येणार आहेत. त्याच अनुषंगाने मुंबई तक या मीडिया चॅनलने एक पोल जाहीर केला होता. त्या पोलबद्दल मी तुम्हाला क्युरिओसिटी एक माहिती देणार आहे. ते पहा पूर्ण. बघा, मुंबई तकने महानगरपालिका कोणाची सत्ता येणार मांडा तुमचं मत असं बोललं आहे. आणि त्याच्या खाली त्यांनी ऑप्शन दिला आहे महायुती आणि ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना युबीटी गट प्लस मनसे मुंबईत कोणाची सत्ता येणार असे त्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांच्या फेसबुक पेजवरती. आपण त्यातल्या कमेंट्स पाहिल्या ना तर तुम्हाला कमेंट्स पाहण्यामध्ये जास्त मजा येईल. आता बघा, इथे जवळपास 660 कमेंट्स दिसतात आपल्याला आणि याच्यामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला ठाकरे बंधू, राज ठाकरे, मुंबईत फक्त ठाकरे, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य जागेवरती मजबूत राहण्यासाठी फक्त ठाकरेच पाहिजेत आणि असंच म्हणजे एकंदरीत तुम्ही जवळपास 600 कमेंट आपण पाहिला तरी सगळीकडे तुम्हाला फक्त ठाकरे 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 ठाकरेच दिसतील. कुठेही भारतीय जनता पक्ष आणि इतर कुठं दिसत नाही आहे. बघा, मुंबईत ठाकरेच पाहिजेत, नाहीतर मुंबई गुजरातांनी पळवलीच समजा. भैयांचे अजून लाड पुरवून तुमच्या बोकांडी नाचवणार. मनसेला मजबूत करा, राष्ट्रवादी काँग्रेसची जागा घेऊ द्या राज्यात. बघा, पूर्ण ठाकरे 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 मराठी माणूस. तुम्ही जवळपास 660 कमेंट आम्ही चाळून पाहिला. या पूर्ण कमेंटमध्ये सर्वता सगळीकडे ठाकरे बंधूच बोललेलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, खरोखर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येईल का आणि ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचे आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.